आज मी तुम्हाला डाळ तांदूळ भिजवण्यापासून ते वाटण्यापर्यंत ते डोसे करण्यापर्यंतचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। शिवाय खोबऱ्याची चटणी कशी बनवली हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ नक्की पहा, लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रतिमा's किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। चला पाहूया रेसिपी। तर मी तुम्हाला इडलीची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी इथं मी ना तांदूळ भिजण्यासाठी ठेवते आहे, कारण आपल्याला रात्रभर तांदूळ भिजवून घ्यायचा आहे, डाळ तांदूळ। तर ह्या वाटीने मी सपाट वाटी असं तांदूळ घेतलेला आहे। हे ह्याचं तांदूळ आहे, काय बोलतात आपलं रेशनिंगचं तांदूळ आहे। तर ह्याच वाटीने आता मी जवळजवळ हे 4 वाटी तांदूळ आहे ना, तर हे 2 वाट्या मी डाळ घेणार आहे, सपाट डाळ, उडदाची डाळ। ही 1 वाटी आणि ही 1 वाटी। तुम्ही बघू शकता 4 वाटी तांदूळ, 2 वाटी डाळ। तर आता हे सगळं मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि पाण्यामध्ये रात्रभर असं भिजण्यासाठी ठेवून देणार आहे। तांदूळ छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता ह्या डाळ तांदूळ मी एकत्र केले ना, त्याच्यामध्ये आता आपण आहे ना स्वच्छ पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये। आता हे रात्रभर आपल्याला आहे ना असंच पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे। सकाळी छानपैकी हे डाळ तांदूळ फुलून येईल, त्यानंतर मग आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। आता हे रात्रभर असंच झाकून ठेवूया। रात्रभर डाळ भिजल्यानंतर तुम्ही बघू शकता तांदूळ डाळ किती छानपैकी फुगून वरती आलेले आहेत। आणि आता हे छान मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते। तर बघू शकता अशा प्रकारे मी बारीक एकदम असं रवाळ, बघू शकता एकदम रवाळ असं पीठ बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये। आणि हे आता आपण आहे ना त्या कुकरमध्ये टाकणार आहे। तुम्ही कुकरमध्ये, पातेल्यामध्ये, कशामध्येही ठेवू शकता। आता तुम्ही बघू शकता सगळं इडलीचं पीठ आहे ना छान असं बारीक करून झालेलं आहे। आणि आता आपण ह्याला आहे ना एकदम पॅक असं झाकण लावून घेऊया। आणि झाकण लावून हा कुकर आपण किचन वाट्याखाली किंवा गॅसच्या शेजारी असं आपण ठेवू शकतो। म्हणजे ना आता कसे पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाळ्यामध्ये इडली फुगत नाही, पीठ फुगत नाही, पीठ जास्त फर्मेंट होत नाही, त्यामुळे असं आपण ठेवून द्यायचं। तर आता कुकर इथे ठेवून दिलाय। आता डायरेक्ट संध्याकाळी आपण ओपन करून बघूया पीठ फुगलंय की नाही, नाहीतर मग पुन्हा रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी आपण इडली, डोसा किंवा आप्पे हे सगळं तयार करायला घेणार आहोत। कुकर खोलून बघूया पीठ फर्मेंट झाले की नाही। तर आता बघू शकताय तुम्ही कुकरमध्ये पीठ खूप छान प्रकारे फर्मेंट झालेलं आहे। हे बघा खूप मस्त फुगलंय पीठ। आता पीठ आहे ना मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता मी तुम्हाला डोसा करून दाखवणार आहे। खूप छान असं फर्मेंट झालेलं आहे। आणि आता ह्या पिठामध्ये ना जेवढं आपल्याला हवं आहे डोश्यासाठी पातळ बॅटर करण्यासाठी पाणी टाकणार आहे मी। जेवढं आपल्याला पाणी हवं आहे तेवढंच टाकायचं, जास्त पण पातळ करायचं नाही, नाहीतर डोसे व्यवस्थित येत नाहीत, तव्याला चिटकून राहतात। तर आता हे चांगलं मिक्स करते आणि ह्याचे आपण आता डोसे काढून घेणार आहोत। खोबऱ्याची चटणी करून घेऊया। त्यासाठी मी इथं ना मिक्सरचा एक बोलभर खोबरं घेतलेला आहे। हा ओला नारळ आहे आणि त्याच्यानंतर 4 मिरच्या आणि थोडेसे आल्याचे 2-3 असे तुकडे घेतलेले आहेत। हे सगळं आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। एकदम फाईन पेस्ट करायची आपल्याला। तर आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी एकदम फाईन पेस्ट केलेली आहे। आणि आता आपण हे फोडणी घालूया चटणी। आता एक कढई छान गरम झाली आहे। आता कढईमध्ये आपण
थोडंसं चटणीपुरतं तेल टाकूया, 1 चमचा. तेल टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे 1 चमचा मोहरी. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे जे वाटून घेतलेली खोबऱ्याची चटणी आहे ती. तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल तर काही हरकत नाही. मोहरी छान तडतडली आता आणि आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत खोबऱ्याची चटणी. आता चटणीमध्ये टाकूया चवीनुसार मीठ. अर्धा चम्मच इथं मीठ वापरले मी. ते चांगले एकत्र करूया आपण आणि आपली चटणी आता रेडी आहे. तर अशी डोशाबरोबरची चटणी मी बनवलेली आहे. आता आपण डोसे काढून घेऊया. आता डोशाच्या बॅटरमध्ये मीठ टाकून घेऊया आपण. इथे 1 चमचा मीठ टाकलंय मी आणि हे छान आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि डोसे काढून घेऊया. तर आता तवा छान गरम झालाय. आता तव्याला तेल सुद्धा मी लावून घेतलं होतं. आता आपण आहे ना डोसे काढून घेऊया. तर आता डोसा एका साईडने छानपैकी भाजलेला आहे, दुसऱ्या साईडने पण आपण मस्त भाजून घेऊया. तर आता छान असा आपला डोसा तयार झालेला आहे. डोसा काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आता आपण बाकीचे पण डोसे करून घेऊ. तर कशी वाटली मैत्रिणींनो तुम्हाला ही डोसा आणि खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी? तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्कीच माझ्या प्रतिमास किचन ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुद्धा विसरू नका. आणि भेटूया अशा छान छान रेसिपीजमध्ये. तोपर्यंत बाय.